Hello students, today we are going to learn a lesson messages given page number 54 and 55. Let's start. Messages means sandesh. You can learn in this lesson the changes between messages and their devices and their ways. In old times, humans also send messages and their ways are different. But now the ways are changed, the devices changed, all the changes come in this lesson. You try to learn all changes about messages. म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा आपल्याकडे संदेश पाठवले जायचे, पण पूर्वीचे माध्यम वेगळे होते आणि आत्ताचे माध्यम हे वेगळे आहेत, त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर ह्या सर्व पद्धती आपल्याला या पाठात समजून घ्यायच्या आहेत. लेट्स स्टार्ट. लिसन अँड रीड विथ मी. ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. फर्स्ट, यू ऑल लिसन द इन्फॉर्मेशन ऑफ मेसेजेस. ह्युमन बीइंग्स कॅन स्पीक. They can talk to one another. They can pass on messages. They know how to write. So they can write letters. Means human being can speak. So he can give messages to one another. And while giving message, he can talk or he can write. So he can write letters and they send the letters to others. Let's see how they sent the letters. Long ago, messengers walked or ran all the way to take a message. Sometimes they rode horses. Means long ago they walk or run. पायी चालत जायचे किंवा पळत जायचे. Messengers means संदेश पोहोचवणारे. You can see the messenger running here and giving message or letter to this man. Sometimes they rode horses. Means काही वेळेला ते घोड्यावर बसून संदेश पोहोचवण्यासाठी जायचे. This happened in ancient time. Now let's see another way. Sometimes they used trained pigeons to carry messages. Pigeons means kabutar. Here is a picture of pigeon. They are trained. Means शिकवलेले कबूतर त्यावेळी राहायचे आणि ते लिहिलेली चिठ्ठी किंवा मेसेज लेटर घेऊन समोरच्या व्यक्तीकडे जायचे आणि द्यायचे. If you see old movies, this method is always used in that pictures. Now we see next method. Some people used drums to send messages to far away places. Means काही लोक ड्रम वाजवून तो मेसेज गावातल्या इतर लोकांपर्यंत पोहोचवायचे किंवा दूरवर पोहोचवायचे. इन व्हिलेजेस दिस मेथड इज युज्ड येट. म्हणजे ही पद्धत आताही खेड्यामध्ये वापरली जाते. त्या ठिकाणी मोठा ड्रम वाजवला जातो आणि तो गावातील लोकांना ऐकवला जातो. तो संदेश ऐकून लोक जमा होतात. म्हणजे ही पद्धत आताही खेड्यामध्ये वापरली जाते. देन नेक्स्ट, some people used smoke signals. If you see in this picture, smoke means dhur, and in this picture they are looking this smoke. Means this is the message or signal to other peoples. They used to give signal or give message. In this way they send message to others. म्हणजे अशा पद्धतीने काही वेळेला त्या जागेवर धूर करून ते लोकांना संदेश देत असत. आजही आपण पाहिले, जर जंगलात कोणी हरवलं आणि त्यावेळी जर त्याची शोधाशोध होत असेल, त्या व्यक्तीने जर त्या ठिकाणी धूर केला तर वरून जाणारी विमानं सुद्धा तो धुराचा लोळ पाहून त्या ठिकाणी जाऊ शकतात. ही पद्धत आजही वापरली जाऊ शकते. देन नेक्स्ट मेथड, लेटर. पीपल बिगिन टू सेंड लेटर्स थ्रू द पोस्ट ऑफिस. दे यूज्ड postcards or inland letters, envelopes, etc. म्हणजे नंतरच्या काळात लोक पोस्ट ऑफिसच्या मदतीने ते लेटर्स किंवा पत्र पाठवायला लागले. दे यूज पोस्टकार्ड्स अँड इनलँड लेटर्स. म्हणजे ते पोस्टकार्डचा वापर करायला लागले. इनलँड लेटर्स, एन्व्हलप्स
एनव्हलप्स मीन्स म्हणजे पाकिटामध्ये बंद करून काही लेटर्स पोस्टातून पाठवायला लागले. दे हॅड टू पुट पोस्टल स्टॅम्प्स ऑन द एनव्हलप्स अँड पार्सल्स बिफोर सेंडिंग देम ऑफ. म्हणजे त्यावर ते स्टॅम्प मारतात आणि ते पार्सल त्या पत्त्यावर पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते. दिस मेथड इज युज्ड इन दिस डेज ऑल्सो. बऱ्याच वेळा आपले ऑफिशियल जे पत्र असतात ते आजही आपण अशा पद्धतीने पाठवतो. पूर्वी मात्र आपण अशाच पद्धतीने इतरांना पोस्टाने पत्र पाठवून लेटर पाठवून आपण संदेश पोहोचवायचो. परंतु आजकाल मोबाईल किंवा इतर माध्यम आल्यामुळे ही पद्धत थोडी मागे पडली. परंतु ऑफिशियल लेटर्स पाठवण्यासाठी किंवा इतर कार्यालयीन पत्र पाठवण्यासाठी आजही ही पद्धत काही अंशी वापरली जाते. देन नेक्स्ट मेथड. Later on, people started using electrical signals. Telegraph machines were used to send or receive these messages. These messages were called telegrams. म्हणजे नंतरच्या काळात इलेक्ट्रिक सिग्नलचा वापर करून टेलिग्राफ मशीनच्या माध्यमाने ते मेसेजेस पाठवले जाऊ लागले. त्यांना टेलिग्राम असे म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळी असे टेलिग्राम पाठवले जायचे. Then came the telephone. People made telephone calls from one place to another. त्यानंतर टेलिफोन आले. या ठिकाणी चित्रात दाखवले बघा टेलिफोन. मग या टेलिफोनच्या मदतीने प्रत्यक्ष बोलून एकमेकांना संदेश पोहोचवण्याचे मेसेजेस पोहोचवण्याचे काम या टेलिफोनद्वारे होऊ लागले. अँड नाव म्हणजे आता. नाव वी ऑल्सो हॅव मोबाईल और सेल्युलर और सेल फोन्स. We can speak on the cell phone or we can send an SMS, a written message. म्हणजे आजच्या काळात आपण संदेश पोहोचवण्यासाठी मोबाईलचा वापर करत असतो. त्याच्यावर आपण बोलू शकतो किंवा आपण SMS टाईप करू शकतो किंवा फोटो पाठवू शकतो. अनेक गोष्टी आपण त्या मोबाईलच्या माध्यमाने इतरांना पाठवू शकतो. म्हणजे संदेशची देवाणघेवाण अशा पद्धतीने आजकाल होऊ लागलेली आहे. Along with mobile, we can send emails using the internet on the computer, or we can use many sites to talk to friends and other people. It is now so easy to send a message. If you see in this picture, they are talking each other with computer. There are so many applications, Google Meet, Zoom. They use these apps or email and they can chat each other. In this time we are also involved with Google Classroom. Teacher teaching us with the help of this method. म्हणजे आजच्या काळात आजही आपण पाहत आहोत की कोरोनामुळे शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत गुगल मीट, झूम ॲप यांच्या मदतीने ते क्लासेस चालवले जातात. म्हणजे एकमेकांच्या संदेशांची देवाणघेवाण होते. शिकवण्याचे काम सुद्धा या पद्धतीने चालू आहे. We see in this lesson the journey of message sending process and their development in this field. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की मेसेज पोहोचवण्यासाठी पूर्वी ज्या व्यवस्था होत्या त्यात कसा कसा बदल होत गेला आणि त्यांच्यात काय काय प्रगती झाली आणि त्याचा प्रवास कसा झाला हा या पाठात आपण पाहिला. I think you can understand all these methods very well and you learn about all these methods. Thanks for watching. Bye bye.